नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे। आपण माझे अनेक व्हिडिओ बघत आहात। माझा या आधीचा जो व्हिडिओ होता सामायिक जमिनीचा, त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला। साधारणतः मागच्या महिन्याभरामध्ये 1 लाख व्ह्यूज झाले त्याला, त्यामुळे मी तुमचा सगळ्यांचा खूप आभारी आहे। असंच बघत राहा, कारण की मी हे जे व्हिडिओ बनवतो हे कायद्याबद्दलची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत आणि खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हे व्हिडिओ मी बनवत असतो। याच्यातनं कुठलाही जाहिरातीचा उद्देश नाही, पण व्हिडिओ मोफत आहेत, तुम्ही बघू शकता, 100दा बघू शकता। पण तुम्हाला माझा जर तुमच्या वैयक्तिक खटल्याबद्दल किंवा वैयक्तिक कायदेशीर अडचणीबद्दल जर तुम्हाला माझा सल्ला हवा असेल तर मित्रहो, मी सल्ला मोफत देऊ शकणार नाही। त्यासाठी फी लागेल, ती तुमच्या कामाच्या स्वरूपावर कमी जास्त होते। फोन सल्ला कमीत कमी 500 रुपये लागेल, त्यापुढे मग फी कमी जास्त होते। अनेक लोक बँकेकडनं कर्ज घेतात आणि जेव्हा कर्ज घेतात तेव्हा या बँका, खाजगी बँका म्हणा, सहकारी बँका म्हणा किंवा राष्ट्रीयकृत बँका, नॅशनलाइज्ड बँक्स, या तुमच्याकडनं लोन प्रपोजल फॉर्म, मॉर्गेज फॉर्म, मॉर्गेज डीड, पर्सनल गॅरंटी अशा अनेक फॉर्म्सवर सह्या घेत असते। आणि या सह्या तुम्हाला कराव्याच लागतात। साधारणतः 100-150 सह्या घेतल्या जातात। प्रत्येक पानाच्या वर, प्रत्येक पानाच्या खाली, प्रत्येक पानाच्या मध्ये, प्रत्येक जिथे जिथे गाळलेली जागा, मोकळी जागा असते, जिथे काहीही लिहिलेलं नसतं। कारण की लोन फॉर्म हा सुरुवातीला ब्लँक असतो आणि ब्लँक फॉर्मवर तुमच्या सह्या घेतल्या जातात। आणि मित्रहो, इथेच तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो। तुम्ही स्वतःहून तुमचा गळा फासात देताय, कर्जाच्या फासात तुम्ही स्वतःहून अडकताय, त्यामुळे हा धोका इथे आहे। त्यामुळे सही करताना बँकेच्या फॉर्मवर तुम्ही जेव्हा शेकडो सह्या करतात तेव्हा ब्लँक फॉर्मवर सह्या करू नका। बँकेच्या कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगा की आधी याच्यात सर्व माहिती भरा की मला कर्ज किती दिल्या जात आहे, किती वर्षासाठी दिल्या जात आहे, त्याच्यासाठी व्याज किती आहे, त्याच्यासाठी गॅरंटी काय काय आहे, पर्सनल गॅरंटी किती आहे, याचे EMI किती असतील, ते फिक्स असतील का व्हेरिएबल असतील, एकसारखे शेवटपर्यंत असतील का व्याज कमी जास्ती झाल्याप्रमाणे तुम्ही आमचे EMI पण कमी जास्ती करणार आहात। हे सगळं करताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल, कारण की एकदा का तुम्ही ब्लँक फॉर्मवर सही केली आणि तो एकदा बँकेच्या ताब्यात गेला तर त्याच्यात पुन्हा तुम्हाला कुठलाही बदल करता येत नाही आणि तुम्हाला त्याला बांधील राहावं लागतं। आणि कायदा असा म्हणतो, तुम्ही नंतर अशी बाजू मांडू शकत नाही कोर्टामध्ये की बाबा माझी सही बँकवाल्यांनी कोऱ्या फॉर्मवर घेतली होती। हा तुमचा डिफेन्स, हा तुमचा बचाव कोर्टात मान्य होत नाही, कारण की कायदा असा आहे की तुम्ही जेव्हा सही करताय त्यावर सगळं लिहिलेलं आहे आणि तुम्ही ते वाचलेलं आहे आणि ते लिहिलेला मजकूर, त्या अटी शर्ती या सगळ्या तुम्हाला मान्य आहेत आणि म्हणूनच तुम्ही सही केली आहे। त्यामुळे तुमच्याकडे नंतर बँकवाल्यांनी त्या कोऱ्या फॉर्मवर काय काय भरलेलं आहे, ते चुकीचं आहे का बरोबर आहे, ह्याबद्दल कुठलीही शंका उपस्थित तुम्हाला करता येत नाही। अगदी अपवादामध्ये अशा फसवणुकी लक्षात येतात आणि त्या सिद्ध करता येतात, पण हा अपवाद आहे। हा
10-20 हजार कर्ज प्रपोजलमध्ये एखाद्याबद्दल हा प्रकार उघडकीस येऊ शकतो आणि ती केस मजबूत होते. एक अजून तुम्ही काळजी घेऊ शकता ती अशी की तुम्ही जर कोऱ्या फॉर्मवर सही करत असाल तर तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला, भावाला, आईला, वडिलांना, मुलांना, कुणालाही तुम्ही कोऱ्या फॉर्मवर सही करतायत असा एक व्हिडिओ काढायला सांगा आणि असे फोटो काढा. दुसरी गोष्ट म्हणजे अशा फॉर्मवर पूर्णपणे सह्या झाल्यावर त्या ब्लँक फॉर्मच्या तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅनर आजकाल अवेलेबल आहेत किंवा फोटो कॅमेरा इमेजेस चांगल्या क्वालिटीचे अवेलेबल आहेत. तर तुम्ही कोऱ्या फॉर्मवर सह्या केलेल्या आहेत हे सिद्ध करायला तुम्ही सगळीकडे सह्या केलेल्या फॉर्मची एक फोटोकॉपी तयार करून ठेवा. हे जर तुमच्याकडे असेल तर मग मी नक्कीच तुम्हाला वाचवू शकतो, कुठलाही वकील वाचवू शकेल. नसता खूप अवघड होऊन बसेल. त्यामुळे तुम्ही हे सांभाळून राहा. आणि याचबरोबर गॅरेंटर्स जेव्हा सही करतात तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही हे जे कर्जची रक्कम आहे, जी काही रक्कम आहे, जो कर्जदार घेतो आहे, बॉरोवर घेतो आहे, त्या कर्जाच्या रकमेला आणि त्यावरील व्याजाला, ते पूर्ण फिटेपर्यंतच्या व्याजाला तुम्ही जामीन आहात. आणि तुम्ही अशा रीतीने बांधिलकी तिथे देता आहात की जर ह्या कर्जदाराने, या बॉरोवरने जर हे कर्ज फेडलं नाही तर हे सर्व कर्ज फेडायची जबाबदारी आम्ही ॲज ए गॅरेंटर, ॲज ए जामीनदार घेत आहोत. आणि नुसतंच कर्जाची रक्कम नाही तर याबरोबर जी काही व्याजाची रक्कम तयार होत जाईल किंवा लागत जाईल ती सुद्धा आम्ही आमच्या स्वखर्चाने फेडू. आणि त्यासाठी आम्ही वैयक्तिकरित्या जबाबदार राहू. हा कायदा इतका भयानक आणि विचित्र आहे गॅरेंटरचा की याच्यातनं जर उद्या हा बॉरोवर जो असतो, कर्ज घेणारा जो असतो, याने जर तो मेला किंवा त्याने ते कर्ज फेडलं नाही किंवा टाळाटाळ केली तर बँकेला तुमच्याकडनं हे कर्ज वसूल करण्याचे सर्वाधिकार या कायद्याने बँकेला दिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही आत्ता कुणाला गॅरेंटर असाल, तुम्ही आत्ता जर कुणाला जामीनदार असाल कुठल्या कर्जासाठी, तर आत्ता तुम्ही मला संपर्क करू शकता. आत्ता मी तुमची मान या बँकेच्या कर्जाच्या फंद्यातनं सोडवू शकतो. एकदा का हा खाते NPA झालं की नंतर सोडवता येत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठलंही कर्ज घेताना, सह्या करताना खूप अगदी सतर्क राहून, सजग राहून सह्या करा. सह्या केलेले कागदपत्रांचा एक सेट तुमच्याकडे ठेवा. कर्जाचा जो फॉर्म असतो, लोनचा फॉर्म असतो, तो पूर्ण भरूनच मग सही करा. किंवा सही जर कोऱ्यावर केली असेल तर त्या कोऱ्या फॉर्मची एक झेरॉक्स ठेवा. गॅरेंटर म्हणून सही करू नका. केली असेल तर स्वतःची मान कशी सोडवायची ते मी व्हिडिओमध्ये सांगितले, ते लक्षात घ्या. आणि स्वतःला आर्थिकदृष्ट्या सगळीकडनं आणि स्वतःच्या कुटुंबालासुद्धा या सर्व त्रासापासून सुरक्षित ठेवा अशी अपेक्षा करतो. नमस्कार.